नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, तुम्हाला आज एक खास पर्सनला भेटवायचं आहे। ये रे, नमस्कार। तर नक्कीच मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण तुम्हाला। तर मित्रांनो, तुम्हाला विचार पडला असेल की आज आम्ही दोघं काय चाललोय। तर नक्कीच आज आहे मोठा दिवस आणि मोठ्या दिवशी मोठ्या शर्यती होणार आहे। तर या शर्यती शूट करणं प्लस मुलाखती पण घेणं हे थोडंसं अवघड आहे, म्हणून आज आम्ही दोघे जाणार आहेत। तर मी करणार आहे मुलाखती शूट आणि हा करणार आहे शर्यती। तर शर्यती संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती। दोघं जण वेगवेगळे शूट करू, पण तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटेल। तर चला जातो आता सरळ अड्ड्यामध्ये, याला घेऊनच जातो आता। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। मित्रांनो, समोरच्या साईडला बघू शकता खूप सारे बक्षीस आहेत, ढाल आहेत। या साईडला पण ढाल आहेत, आणखी बक्षीस येणार आहेत। आणि सर्वात मोठी ट्रॉफी तुम्ही बघू शकता समोरच वजीर, तेजा, भारत, शंकर आणि असे म्हणजे देसाई गावची जी बैल आहेत किंवा आणखी जे नंदी आहेत त्यांचे चित्र करून हे संपूर्ण बक्षीस। आणि तसेच बघू शकता एक मोठी गदा आहे। तर नक्कीच हा रंगमंच असणार आहे पाहुणे मंडळींसाठी, त्यांच्यासाठी आणलेले आहेत पुष्पहार वगैरे। आणि येणारे प्रमुख पाहुणे त्यांचे फोटो देखील आहेत। 26 जानेवारी आपले रवींद्र दादा म्हात्रे देखील आहेत, त्यांचा पण फोटो। आणि बघू शकता एकदम किती मस्त सुंदर असं सुरलीत आणि एकदम सावली। आणि नक्कीच आज 26 जानेवारी, तर 26 जानेवारी निमित्त बघा असा तिरंगा देखील आपल्याला बघायला भेटतो। तर नक्कीच अत्यंत सुंदर असा हा असणार आहे आजचा आपला स्टेज। नारळ खा, नारळ घे, तुला खायचं आहे नको। जय श्रीराम, जय श्रीराम। हेलो दादा, नक्कीच आज 51 वर्ष आपल्या या सावली मैदानाचं। नक्कीच देसाई गावची संपूर्ण ग्रामस्थ मंडळी तसेच संपूर्ण प्रयत्नामुळे आज हा 51वा बैलगाडा शर्यतीचा पर्व चालू होत आहे। काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? आज भारताचा प्रजासत्ताक दिन आहे। 75 वर्ष झाली भारत प्रजासत्ताक दिन करून, आणि त्यातले त्यात यावर्षी 75व्या वर्षी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण 500 वर्षाच्या नंतर केलेली आहे अयोध्येमध्ये। आणि या अतिशय आनंदमय वातावरणामध्ये 51 वर्षे आपल्या या देसाई पाचपाड्याच्या शर्यतीचा आज आपण एक 51 वर्षेच एक वाढदिवस साजरा करत आहोत। आणि या निमित्ताने हजारो शेकडे शौकीन इथे उपस्थित राहणार आहेत आणि शेकडो बैल आणि शेकडे येणार आहेत आणि सर्व याचा आनंद लुटणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या देसाई गावाचं नाव आहे का कधी शर्यती होतील ना होतील, पण 26 जानेवारीला हा अड्डा दरवर्षी होत असतो। यावर्षी तर अजून आनंदाने आणि उत्साहाने आपण करू। सर्व एकत्र येऊन सर्व बालमित्रांना, आमचं सर्व मित्रपरिवार आणि सर्व संस्थेचे अध्यक्ष कमिटी सर्व एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आनंदाने हा सण साजरा करतील। हे शर्यती न करून आम्ही एक सणच आणि एक साजरा करत असतो। आणि या सणामध्ये सर्व ग्रामस्थ सामील होत आहेत, त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आता लवकरच अड्डा चालू होईल, त्यांना सर्वांना शेकडे शौकींना सुद्धा शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम। मित्रांनो, देसाई गावचे अध्यक्ष आहेत, ते आता आपल्याला 2 शब्द बोलणार आहेत। नक्कीच मामा, काय सांगताय आजच्या या फाटीबद्दल? जमलेल्या माझ्या बंधू भगिनी, माझे लाडके नगरसेवक बाबाजी पाटील, तसेच माझ्यासाठी गावकरी बंधू, आज या देसाई गावामध्ये 51 वर्षे झाली। एका गावामध्ये येताना मंदिर, तिथं मंदिर उभारलेलं। आता पहिलं मंदिर नव्हता, छोटासा होता, खाली लेपा होता, आता मंदिर उभारलेलं आहे। म्हणून जे आम्ही पाचेपरे
1 वर्ष झाली एवढ्या शर्ती आम्ही करतो. पण जेव्हा 26 जानेवारीला शर्ती करतो त्या पण देवाच्या नावात देसाई गावामध्ये 5 पाऱ्या आहेत. ते जेवढे पैसे मिळेल जे बचत होईल तेवढी आम्ही 5 पाऱ्यांना पुस्तक मंदिरात मदत करतो. चालेल वाजवा. आम्ही स्वतःच्या कमाईसाठी करत नाही, आमचे मुलाबाला पावसासाठी करत नाही. आम्ही या गावासाठी करतो, नावासाठी करतो, देशासाठी करतो, राष्ट्रासाठी करतो. तुझं आम्ही देशाच्या गावासाठी मरू किंवा जगू, पण हा हेतू आमचा पूर्ण करू. जय श्रीराम. नक्कीच धन्यवाद आणि खूप सारा जल्लोष आणि नक्कीच आज हा अड्डा संपन्न करण्याचं काम करणार आहेत देसाई गावचे ग्रामस्थ तसेच रवींद्र दादा आहेत. आता आपले देसाई गावचे अध्यक्ष भेटले होते. नक्कीच खूप चांगलं वाटलं त्यांच्याशी बोलून. तर मित्रांनो आता आपण फायनल पोहोचलेला अड्ड्यामध्ये आणि बैल कव्हर करणार आहेत. आणि माझ्या मागेच बघू शकता तुम्ही महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंदी केसरी मोठ्या सोन्या. तर नक्कीच ह्या नंदीबद्दल बोलावं तेवढं कमी. सुरुवातच करतोय आपण मोठ्या सोन्यापासून. पाठीवरती बघू शकता जय श्रीराम लिहिलेलं आहे. नक्कीच येत्या 22 तारखेला आपला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली तसंच कोरला आहे त्याच्या पाठीवरती. आणि मागच्या साईडला बघू शकता आता आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पाठीवरती आपला भारताचा झेंडा देखील कोरलेला आहे. नक्कीच किती सुंदर दिसतोय बघा. आणि नक्कीच जयेश दादा आणि त्यांचे संपूर्ण सवंगडे आलेले आहेत. आपले मित्रपरिवार युट्यूबर्स लोक आणि खूप सारे लोक आहेत. या साईडला बघू शकता सगळेजण आलेले आहेत. तर चला आता आपण बोलूया. महाराष्ट्राची लाडकी जोडी भेटलेली आहे. एक चॉकलेट बॉय आणि एक आपला चॉकलेट का काय भाऊ नाव काय कुठून आलेस? नेवाली. आणि तू? नेवाली. काय सांगशील आज बैल आले का तुमची? काय काय नाव आहे? ओके खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आमचा एक बैल बेमार आहे. ओके तरी पण तुम्हाला शुभेच्छा पक्या. तर मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता फायर देखील आलेला आहे. आदात वासुर आहे आणि नक्कीच पल देखील चांगला आहे. आणि 50-50 धावणीचं नाव मोठं करणारा म्हणजे आत्ताच बघू शकता जो टॉपच्या शर्यती मारायचा दम ठेवतो असा बावऱ्या 50-50. आणि त्याच्याच बाजूला बघू शकता या साईडला बांधलेला आहे पुंगा. एक डिफरंट नाव वाटतं पण नक्कीच पल देखील त्याचा चांगला आहे. बघूया आज बावऱ्यासोबत पलतो की कोणासोबत. आणि तर मित्रांनो मथुरची एंट्री झालेली आहे मैदानामध्ये. सारी पब्लिक आलेली आहे. ना भाई मस्त. हा मस्त भाई. तू बरा आहे वापस जायचं का ना आपण. तर मित्रांनो फायनली आलेला मथुर 1001 मैदानामध्ये. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राचं कालीज ट्रिपल हिंदी केसरी तसेच भारत केसरी मथुर. आणि नक्कीच आज प्रतीक दादाच्या नावाने पडला. नमस्कार दादा. काय बोलताय आज तुमच्या नावाने मथुर पण आहे कसं वाटतंय? एकदम आनंद. आणि आज बघता एवढी सारी पब्लिक आज मथुरला बघायला आणि तुमच्यासोबत देखील फोटो काढते. काय बोलताय? आनंद वाटतो. आणि आजच्या शर्यतीबद्दल काय सांगाल? कारण का देसाईचं पारंपरिक मैदान शर्यत सरांशी मैत्रीपूर्वक एकदम. तर शुभमला सकाळपासून फोन करतात लवकर दादा आले की शर्यत होणार. नक्कीच आज लवकरच शर्यत होणार आहे. आणि नक्कीच अखंड महाराष्ट्राचं कालीज ट्रिपल हिंदी केसरी मथुर 1001 तुमच्या समोर आहे. आणि खूप सारी नंदी आलेली आहेत बघू शकता आणि खूप सारी पब्लिक आलेली. गौरव दादा आलेला आहे, शुभम दादा आलेले आहे आणि सगळी जण आहेत बघा. टापाचा सोडतोय गौरवदा. आणि नक्कीच एकदा टाप सोडली ना की नंदी आपला माती घ्यायला रेडी होता आणि अग्रेसिव्ह होता. आता हार वगैरे काढून घेतात बघा. एकदम मोठा हार आणलेला आहे. नक्कीच मथुर सोबत किती सारी मंडळी बघू शकता तुम्ही. मथुरला बघण्यासाठी किती सारे फॅन्स लोक आलेले आहेत. मित्रांनो भाऊ भेटल्यात आपले मथुरच्याच बाजूला. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव? श्रेयस कोरपे. आणि भाऊ तुझा? अल्पेश कोरपे. काय सांगताय कोणत्या नंदीला बघायला आलाय? मथुरला. काय बोलताय आज एवढी सगळी गर्दी बघायला भेटते मथुर सोबत आणि आज मथुरची शर्यत देखील होणार आहे. काय बोलताय? बघायचीच आम्हाला. नक्कीच. तर मित्रांनो समोरच बघू शकता गरुड नंदी आपल्या समोर आहे. अग्रेसिव्ह असणारा गरुड. आपण मागच्या वेळी पण यांच्याशी बोललो होतो. आणि बाजूला शंकरच आहे ना सचिन नाव? तर सचिनने सांगितलं नाव शंकर आहे. मला तर माहीत नाही. तर बघा शंकर पण एक मस्त 9697 नंबरचा
शंकर आणि गरुड नंदी एकदम अग्रेसिव्ह असणारा. तर चला आणखी मागे नंदी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. तर मित्रांनो समोरच बघू शकता कन्हैया बैल आणि नक्कीच छान सुंदर असं सजवून आणलेल्या पाठीवरती जय श्रीराम प्रभू श्रीरामांचं आगमन आपल्या 500 वर्षानंतर झालेलं भारतामध्ये आणि नक्कीच त्याच्याच खुशीमध्ये आपल्या ह्या लाडक्या नंदीच्या अंगावर बघा प्रभू श्रीरामांचं नाव आणि तेवढा चांगला सजवलेला आहे बैल. आणि त्याच्याच बाजूला आपण बघू शकता सेम तसाच सजवलेला बैल तलवार. एक सुंदर असा नंदी शांत दिसतोय सध्या तरी पण बघा अग्रेसिव्ह आहे जास्त जवळ जाणं नक्कीच लांबूनच आपण बघतो. आणि बघा हे 2 नंदी आलेले आहेत आणि भाऊ पण आहेत. भाऊ कुठच्यान आले? काय सांगाल आज एवढं चांगलं सजून आणले? एका साईडला आपण बघतो प्रभू श्रीरामांचं नाव आणि दुसऱ्या साईडला आपला भारताचा झेंडा पण काढलेला आहे बघा. जय काय सांगाल आज शर्यत आपली जमलेली आहे? नाही जमली नाही. तर मित्रांनो समोरच बघू शकता एक महादेवाचा नंदी बलमा खिडूक पाट्यावरनं आलं आणि आपला भाऊ पण आहेत. दादा कुठून आल्यात? खिडूक पाडा. काय सांगाल आज बलमाची शर्यत जमलेली आहे? जमलेली आहे का? वर्षापद्वारे जमलेली आहे? पैरा वगैरे? पैरा पिस्टन आहे. कुठला आपल्या इकडचंच का? तर काय सांगाल काय अपेक्षा असणार आज बलमाकडनं? आज बलमाकडनं आताच ते घेतले त्याला 5 अड्डे झाले लगातार गुलाल घेतो. ओके आणि नक्कीच तुम्हाला आज पण गुलाल देईल. काय सांगशील आज एवढा सगळा अड्डा भरलेला आहे सकाळपासून एवढी लोक येतात आणि नक्कीच देसाईचं मैदान म्हणजे एक मानाचं मैदान काय बोलताय? मानाचं मैदान आहे देसाईचा. तसं सोन्याची पण इथं शर्यत जमलेली आहे. तेच बघा आले आम्ही मॅचेस सोडून इथं शर्तीनं आले. आज आमच्या गावातल्या मॅचेस. तर नक्कीच बाबा आज आपला हा नंदीना तुम्हाला गुलाल देईल आणि नक्कीच सोन्या पण गुलाल देईल आणि तुझ्या चेहऱ्यावर असंच हसू राहील हीच ईश्वरी चरणी प्रार्थना. नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या शर्तीसाठी. मित्रांनो मागे बघाल तेवढी बैल आणि नक्कीच बैलांसमोर जे जे असतील ना त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो निंबाळकर सरांचा सुंदर देखील आलेला आहे आणि बघा एक सुंदर असा नंदी आपला हिंद केसरी सुंदर. नक्कीच आज मोठी शर्यत आहे आणि विरुद्ध असणार आहे वरदान. तर नक्कीच अत्यंत मोठी शर्यत आणि बरेच दिवसानंतर मला तरी वाटतं मुंबईमध्ये पळणार आहे की पहिल्यांदाच पळायचं आहे माहीत आहे. आणि बघा एक सड पातळ पण पल ह्या बैलाचा अतिशय सुंदर असणारा हा निंबाळकर सरांचा सुंदर तुमच्यासमोर आहे. मित्रांनो समोरच बघू शकता एक सुंदर अशी दावण तुमच्या समोर आहे आणि नक्कीच आता या संपूर्ण बैलांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो नक्कीच आपण आज बघतोय अत्यंत अग्रेसिव्ह असणारा आपला मोठा सम्राट निलजे गावचं ज्याने नाव मोठं केलं तोच मोठा सम्राट. तर चला आता आपण दादांशी सम्राटबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आणि संपूर्ण दावणीबद्दल माहिती घेणार आहोत. तर सुभाष दादा समोर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय बोलतोय बरेच दिवसानंतर आज आपल्याला सम्राट मैदानामध्ये बघायला भेटतोय. आज 26 जानेवारी आहे त्या याच्याने आज आमचा प्रयत्न असा असेल कमीत कमी 3 शर्ती तरी करायची आहे. आज मोठा सम्राट आहे, बद्री आहे, छोटा सम्राट आहे, महादे आहे, मुन्ना आहे, पुष्पा आहे. ओके 6 बैलांची दावण आहे आज. तर नक्कीच मोठ्या शर्यती करायचा आहे तुमचा विचार आहे बरोबर ना? तर आज शर्यतच केल्याच्या उद्देशाने आज आम्ही मैदानाला आलो. ओके काय अपेक्षा असणार आहेत? बरेच दिवसानंतर आज आपला मोठा सम्राट मैदानामध्ये आलाय. छोटा सम्राट तर आपल्याला खूप सारे गुलाल देतच असतो पण बरेच दिवसानंतर मला तरी वाटते मोठा सम्राट आपण मैदानामध्ये आणलाय. काय अपेक्षा असणार? सम्राटकडूनच अपेक्षा आहेत काय मोठी शर्यत करायची आहे त्या उद्देशाने आम्ही आज मोठ्या सम्राटला पण उतरवलं आहे आणि आज मोठी शर्यतच खेळण्याच्या उद्देशातून आम्ही आज 26 जानेवारीच्या अड्ड्याला आलेलो आहोत. नक्कीच दादा आज आपण बघतोय एवढी सारे नंदी आपण आणले 5 ते 6 नंदी आपण आणलेले आहेत आणि याच्या मागे तुमच्यासोबत पोरं देखील असतात. काय बोलताय त्यांच्या सपोर्टबद्दल? सर्व बैलांचं तर काम सर्व आमचे मित्रमंडळी आहेत बघा सर्व श्रेय ते मुलांनाच. नक्कीच दादा आज आपण बघतोय खूप सारी लोक असतात मागे आशिष पण आहे. आशिषबद्दल काय सांगाल? कारण का आशिष पण खूप जास्त तुमच्यासोबत असतो आणि नेहमी तुम्हाला सपोर्ट करत असतो. काय बोलताय? आशिष झाला, अल्पेश झाला, कंटिन्यू कुठेही शर्यत असले तर मी बैलांजवळ यायच्या अगोदर आशिष, अल्पेश आणि एक बंट्या हे लोक माझ्या अगोदर बैलांच्या इथे ते लोक पोचतात. नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आजच्या या शर्यतीसाठी. नक्कीच सम्राट बैल जसं निलजे गावचं नाव रोशन करतो यानंतर देखील आपल्याला खूप सारे गुलाल देत राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकत आहात सोन्या. ज्या सोन्याने
संपूर्ण 2023चा काल गाजवला. नक्कीच आज लकी आपल्यासोबत नाही, लकीसोबत पळणारा हा सोन्या. तर चला आपण भावांशी बोलून घेऊया. समोरच्या साईडला आहे सचिन. आणि दादा तुझं नाव काय? राहुल. तर सचिन काय सांगशील, आज आपला सोन्या बैल देसाईच्या मैदानामध्ये आला आहे आणि नक्कीच आज आपण लकीला पण मिस करतोय, कारण का मागच्या सीझनला आपण बघलो जेमतेम 35 शर्यतीच्या आसपास आपण केल्या होत्या, लगातार 35 शर्यती मारल्या होत्या. काय बोलताय? आज आम्ही खरं म्हणजे लकीला मिस करतोय, कारण का ही जोडी घरची जोडी होती ना, एकदम म्हणजे फेमस झालेली पूर्ण आपल्या एरियामध्ये बोला किंवा शर्यत क्षेत्रामध्ये सगळी बोलायची. सुनील म्हात्रे यांची घरची जोडी पळते एकदम फेमस, 30 गुलाल लगातार घेतलेले. पण आता याच्या जोडी कुठला पळायला यावर्षी तो नाही, यायचं दुःख होतं थोडं. तर आता काय सांगताय, आज एवढी सारे गुलाल तुम्हाला मिळून दिलं होतं आणि आज तोच नंदी आपल्यासोबत नाही आहे. लकीची तर प्रत्येक मैदानाला आम्हाला आठवण येते, पण सोन्या नक्की ते जागा भरून काढणार. नक्कीच आज आपण बघतोय तुमच्या मागे एक आपण नवीन खरेदी पण केलेली होती, सचिन म्हणून. काय बोलतोय, कसा आहे स्वभावाला? चांगला पळतोय तो आता, बघू आता शर्यत जमेल त्याची. ओके, मग आज त्याच्या सोबत म्हणजे सचिन सोबतच आपला सोन्या पळला तो का? नाही नाही नाही, दुसरा पेरा आहे. पहिला दुसरा आहे. तर नक्कीच आज आपली घरची गाडी असती तर नक्कीच जशी गेल्या वर्षी जो फॉर्म होता नक्कीच तोच बघायला भेटला असता. तर दादा काय सांगाल, आज लकी नाही आहे तरी पण सोने तुम्हाला गुलाल मिळून देतोय? सोने आता आम्ही दोन्ही साईडनं पण पळवतो. गेल्या वर्षी एकच साईडनं पळायचा, आता दोन्ही साईडनं म्हणजे दोन्ही खांदी पळायतोय आणि मोठ्या टॉपच्या गाड्या पण मारतोय, पण गाजेवाजा नसतो आमचं जास्त. नक्कीच म्हणजे आपण छोट्यातली छोटी तशीच म्हणजे 2 नंबरच्या शर्यती पण केलतो. हां, तर नक्कीच दादा तुम्हाला असेच सोन्या आपला गुलाल देत राहील. नक्कीच लकीच्या आठवणीने सोन्या देखील तुम्हाला बघायला भेटतोय. म्हणजे एकदम नाराज बरेच वेळेला आपण बघितलं की हे घरची गाडी ना, घरची गाडी ॲक्च्युली प्रत्येकजण पळवत नाही. घरची गाडी पळवायला नशीब लागतं, कारण का दोन्ही त्याच लेवलची बैल त्याच लेवलनी पळवणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आज तुमच्या ह्या नशिबात होता. तसंच आता आज सचिन बघताय, सचिन पण आपल्याला बघायला भेटेल का म्हणजे घरची गाडी परत? घरची गाडी 100% पळणार, पण लकी सारखा बैल पुन्हा होऊ शक्य नाही. तर दादा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून, धन्यवाद. मित्रांनो, आपला मित्र परिवार यूट्यूब फॅमिलीमधून भेटले. भाऊ नाव काय तुझा? प्रथमेश कोरपे, कुठचे आले? कोकणवरून. मग आज बैल आणले? नाही, का सोन्याला बघायला. ओके, सोन्याचा फॅन आहेस का तू मोठा? नक्कीच प्रथमेश तुझ्याशी आपण बोललेलो पण आहे. हां, कोण आले? मी पोरं आलेत अजून. ओके, चालेल चल, मस्त शर्ती बघ आज. हां, चल बिग फॅन. मित्रांनो, समोरच बघू शकता विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा डिस्को तुमच्या समोर आहे. आणि बघा बरेच दिवसानंतर आज मैदानावरती पण बघायला भेटले. नक्कीच आज शर्यत असली ना डिस्कोची तर ती तुम्हाला बघायला भेटेल. बऱ्याचशा वेळ कालानंतर डिस्कोला काढलेलं आहे. थोडे दिवस अगोदरपासून बिमार होता, बट आता रिकवर झालेलं आहे. थोड्या दिवसानंतर आपल्याला डिस्को बघायला भेटणार आहे मैदानामध्ये. तर बघा एकदम मस्त सजून आणलेलं आहे डिस्कोला, आणि डिस्कोला बघण्यासाठी गर्दी पण आहे. बघा भाऊ पण आहेत, आणि नक्कीच विष्णू शेट्टी यांचा डिस्को बघा एकदम अत्यंत सुंदर असा नंदी. मित्रांनो, डिस्कोला आपण बघत होतो आणि आपले बघा आपले छोटे युट्यूब फॅमिलीमधून भेटलेले आहेत. भाऊ नाव काय रे तुझा? जितेश. आणि कुठली बैल आणले? सर्जा, डिस्को आणि किसन. किसन. तर मग आज कोणची शर्यत जमले? शर्यतच जमली ना का? जमवायची आहे का? मग आज काय वाटतं, आपला सर्जाची शर्यत झाली तर जिंकल ना? हो, जिंकेल. नक्कीच. आणि काय बोलतो, आज सुट्टी आणि आज आपले गाव आवरा मोठा अड्डा भरले, कसं वाटतं तुला? छान वाटतं. आणि कोण आहे सोबत तुझ्या? सोम, चैतन्य, भगवत. ओके, म्हणजे सगळी म्हणजे बाकी पोरांची टीमच आहे का तुमची? मग आज फुल शर्ती बघायला का? मग कुठला बैल पडतो तुला? सर्जा. नक्कीच विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सर्जा ना? नक्कीच. तर बघा खूप सारे छोटे बंधू आलेले आहेत शर्यती बघण्यासाठी, आणि नक्कीच शर्यतींचा आनंद घेताना. तर मित्रांनो, बिग शॉट लक्ष देखील आलेला आहे मैदानामध्ये. आणि एक साईडला बघू शकता आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या भारताचा झेंडा देखील काढलेला आहे, आणि दुसऱ्या साईडला त्याचं नाव म्हणजेच नक्कीच बिग शॉट लक्ष. मित्रांनो, समोरच आहे 75-70 नंबरचा बंशा बैल, आणि नक्कीच बंशा बैल आता पण बघू शकतो एकदम टॉपच्या मोठ्या शर्यती करताना आपल्याला बघायला भेटतो. हा महादेवाचा नंदी जेवढा उंच आहे तेवढा पल देखील त्याचा चांगला आहे, आणि नक्कीच आपण बघतो त्या दिवशी देखील रायबाच्या गल्ल्यात पळाला होता आणि गुलाल मिळवला होता. आज देखील शर्यतीसाठी सज्ज आहे बंशा. तर मित्रांनो, बंशा बैल तुमच्या समोर आहे, आणि आपल्याला 2 छोटे जॉईन झाले. भाऊ नाव काय रे तुझा? भाई तुझा? तुमचाच बैल आहे का? मग काय आज शर्यत जमले?
नाव सोडलंय का? आज बिनजोडलाय का एकदम? ना मग पैरा वगैरे आहे किरणगावचा सर्जा. ओके, सर्जा आहे. तर काय सांगशील, अगोदर पळाली होती का कधी सर्जा सोबत आपला बनशा? मग कसा होता स्पीड लय. आणि काय सांगशील, आज आपला बैल एवढा मोठा धिप्पाड एकदम आणि पल्ला तो भारी, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटते. आणि काय सांगशील, आज तुमच्या घरी एक वशा बैल देखील होऊन गेलेला, आठवण येते का त्याची? हो. कसा होता? लय पळाचा. आज करा गाडी मारायची गेलं त्याचाच नाव दरारा होता. ओके, म्हणजे घाटायटाव सगळीकडे पडला जातं. मग आपल्या बनशाला नेता का नाही तुम्ही आता? नेता भारत केसरीला. गाडी थोडी तासान गेली का? ओके, तासान गेली म्हणून लागली ना. आणि काय सांगशील, आज एवढं भारी तुमच्या दावणीला बैल आहे आणि आणखी याच्या व्यतिरिक्त आणखी आहेत का बैला? आई छोट्या वशा आहे, महाराज आहे, चंदे आहे. मग कशी आज आणल्यात का नाही आणल्यात? आज फक्त बनशाला एकच शर्यत करायची का? आज दोन आहेत बनशाच्या 2 शर्यती करायच्या. आज एवढी गर्दी आहे, काय वाटतं होतील का 2? होतील ना. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद. तर मित्रांनो, समोरच बघू शकता बरंचसा बिरजा नंदी देखील आलेला आहे आणि नक्कीच बघा कसा एकदम शांत उभा राहिला आहे. पण थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं होता कसा माती घेत होता. तर नक्कीच अत्यंत अग्रेसिव्ह असणार आपला बिरजा तुम्ही समोर बघू शकता. आणि त्यांचे सवंगडी देखील आलेले आहेत बघा या साईडला. बघ कसं एकदम भारी आणि एकदम मस्त सजून आलेलं आहे. तर मित्रांनो, हे दोन्ही गावचा राजा देखील आलेला आहे शर्यतीसाठी आणि पाठीवरती बघा प्रभू श्रीरामांचं नाव कोरलेलं आहे. नक्कीच 22 तारखेला आपला प्रभू श्रीरामांचं आगमन झालेलं आहे 500 वर्षानंतर. तर नक्कीच सर्वांना खुशी आहे आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी देखील आले आहेत हेगुटणी गावचे, तसेच त्यांचे मित्रपरिवार आहेत. तर नक्कीच आजच्या शर्यतीसाठी सज्ज आहे. बाई जमले का शर्यत? जमलेली शर्यत आहे बघा. तर आता आपण त्यांना विचारणार, नक्कीच त्यांचं नियोजन चालू आहे. तर मित्रांनो, समोरच बघू शकता वरदान देखील आलेलं आहे. नक्कीच परेश भंडारी वरदान शर्यतीसाठी सज्ज आहे. परेश पण आलेले आहेत. जहानमान देशाचे अध्यक्ष राजेश पाटील निंजे फक्त बाजूसाठी उजवी 2 बाजूला अर्धा कोणी ठेवून निंजे लावते. जहानमान देशाने गाता नितीन वरदान सज्ज आहे शर्यतीसाठी. भाऊ काय बोलताय, आज मोठी शर्यत आहे आपली वरदानची. नक्कीच पहिला कोण असणार आहे? तरी पण आपण संध्याकाळचे राखू, तरी पण व्हिडिओ संध्याकाळचे बिंदा सांगू शकता. नक्कीच नक्कीच मोठा पैरा आहे. आणि याच्या अगोदर मला तर वाटतं आपली गाडी पळालेली होती त्या पैऱ्यासोबत. बघा एक छोटा युट्यूब फॅमिली मध्ये म्हटलं. भाऊ नाव काय रे तुझा? मानव. कुठच्या आलेस? बदलापूर. बैल आणले तुम्ही? हो. काय नाव बैलाचा? लक्ष्या पिंट्या. आणि मग शर्यत जमले का? जमले. व्हॉट्सअपवर जमले का? खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. काय धन्यवाद. मित्रांनो, आपले मित्र परिवार आलेले आहेत. भाऊ कुठून आलेत? शापूरवरून आले. ठीक आहे. पण काय सांगशील, आज मानाचं मैदान कोलॅब केले बघ व्हिडिओ इंस्टाला. हा तेच का? तर नक्कीच भाऊ काय बोलशील, आज एवढी गर्दी सकाळ सकाळी? 26 जानेवारी ही खरी 26 जानेवारी. बरोबर, एक नंबर. मित्रांनो, भाऊ भेटले, नक्कीच आपल्या सोबत जिमला असतं. भाऊ काय बोलतोस, आज शर्तीनं आला? 26 जानेवारीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि भाऊला नक्कीच लाईक सबस्क्राईब सपोर्ट करा. नक्कीच ते सगळं तर होत राहील. पण काय सांगशील आजचं स्वरूप? कारण का खूप मानाचं मैदान, म्हणजे 26 जानेवारी म्हणजे मानाचं मैदान. देसाई गावने खूप जास्त मेहनत करून आज हा मैदान भरवलेला आहे. कसे पब्लिक आणि काय बोलते शर्तींबद्दल? क्राऊड तर खूप आहे आणि मैदान तर नावाजलेलं आहे, त्याच्यामुळे आणखी जास्त क्राऊड आहे. आणि 26 जानेवारी आहे तर सर्वांना सुट्ट्या पण आहेत, त्याच्यामुळे पब्लिक जाम बघायला भेटेल. मजा येईल ना? मजा येईल, फुल मजा येईल. तर नक्कीच मित्रांनो, आजचा क्राऊड बघू शकता. समोर टेकडी आहे आणि टेकडीवरनं सगळी जण आनंद घेतात. आणि बघा या साईडला पण शर्यती चालू आहेत आणि किती सारी लोक आलेली आहेत आज शर्यती बघण्यासाठी. आणि नक्कीच बघा झाडांपासून वरपर्यंत आपल्याला चढताना दिसतील तर लोक. आणि या साईडला स्क्रीन लावलेली आहे. तर मित्रांनो, आजचं नियोजन बघू शकता. समोरच लावलेली आहे मोठी अशी स्क्रीन. 2 स्क्रीन असणार आहेत. नक्कीच एक आपण क्रिकेट ग्राउंडच्या मैदानामध्ये बघितली होती ती. आणि बघा किती सारी लोक आलेली आहेत. भाऊ पण आले, भावाशी बोलू आपल्या. नमस्कार दादा. काय नाव?
कुंदन चौधरी. कुठून आलेत? कळवली. काय सांगशील आज एवढी सगळी गर्दी सकाळ सकाळी काय बोलताय? मथुरची शर्यत बघायला. नक्कीच आज लगेच आल्या लगेच मैदानात गेले. काय वाटतं आज मस्त शर्यत होणार आहे. निंबाळकर सरांचा सुंदर आहे. शर्यत बघायला जाम मजा येईल ना. आणि काय सांगशील एवढी सारी गर्दी काय बोलताय? मोठी लढत होणार आहे ही शर्यत. भारी, एक नंबर मजा येईल ना. ही शर्यत बघायला. बघा किती सारी पब्लिक आलेली आणि सगळी आलीच पाहिजे आपल्या. 100% येईल भाई, 100%. काय विषय नाही. तर मित्रांनो स्टेजवर बघू शकता विष्णू शेठ पाटील पडलेगाव, तसेच आपले रवींद्र दादा आहेत आणि आणखी खूप सारे मान्यवर आलेले आहेत. तर नक्कीच बघू शकता एकदम मोठे मोठे लोक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. तर चला आणखी बघूया. समोर बघू शकता संदीपभाई मालिक बोपर ते देखील आलेले आहेत. प्रिन्स आहे सोबत आणि नक्कीच खूप सारे मोठे मोठे मान्यवर लोक देखील आलेले आहेत. मित्रांनो समोरच बघू शकता दिलखुलास व्यक्तिमत्व एनडी शेठ पाटील बुरदुल. नक्कीच रायफल बैलांनी त्यांचे घाटावरती तसेच मुंबईमध्ये येऊन खूप नाव केलेलं आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आज देसाई गावचा 51वा मानाचं मैदान. 26 जानेवारी म्हणजे एक मानाचं मैदान असतो. काय बोलता आज या मैदानाबद्दल? नक्कीच या मैदानावर जेवढा बोलाल तेवढा कमीच आहे, कारण हा पारंपरिक मैदान आहे. बऱ्या 51 वर्षाचा हा पारंपरिक देवाचं मैदान आहे आणि या वर्षात सुद्धा खूप मोठा उत्साहाने हा मैदान साजरा करण्यात आलेला आहे. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना म्हणजे उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग, आयोजक तसेच बैलगाडा मालक यांना सर्व प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता काय बोलताय आज इथनं म्हणजे एकदम गर्दी पण बघताय खूप आहे आणि लांबून लांबून लोक आलेले आहे. काय वाटतं नियोजन काय असं कसं आहे यांचं? नक्कीच हा ज्या मैदानाची आपण आता किती वर्ष वाट बघत होतो आणि तो मैदान आज भरवण्यात आलेला आहे या आयोजकांनी, देसाई गावच्या सर्व आयोजकांनी. खूप मोठा असा मैदान आहे, नामांकित मैदान आहे आणि या मैदानामध्ये खूप गर्दी होणार ही सर्व प्रेक्षकांना माहितीच होती. त्यामुळे सर्व प्रेक्षक वर्ग बैलगाडा लवकर 10 ते 10 वाजल्यापासून इथं हजर आहेत, जेणेकरून आपल्याला जाण्या येण्यात प्रॉब्लेम नको म्हणून. आणि प्रत्येक आता इतकं पब्लिक आहे की जवळजवळ नाना सांगितले तरी 50,000 लोक इथं कमीत कमी असायला पाहिजेत आणि या प्रेक्षक वर्गांना पाहून खूप आनंद वाटतो. बरोबर दादा. आज आपला हा महाराष्ट्राचा नाच सर्वजण जोपासताना बघायला भेटतात. दादा काय बोलता आपला रायफल बैल कुठे आहे आणि आज शर्यतीला आहे का नाही? नाही, आज रायफल आमच्या घाटावर आहे. त्यांच्या पायाला मार लागल्यामुळे मी ते आणू शकलो नाही. आज कुठेतरी मला खंत वाटते की आज रायफल इथं असता तर आज या मैदानामध्ये मलाही खूप हौस आली असती, पण माझे रायफलचे थोडासा मार लागल्यामुळे रायफल काही या मैदानात येऊ शकला नाही. मी सर्व भरपूर असे माझे रायफल फॅन आहेत, त्यांनी खूप जणांनी मला कॉल केला की दादा रायफल येणार आहे. त्यांचं मी दिलगिरी व्यक्त करतो, त्यांच्यावर क्षमा मागतो की आज माझा रायफल इथं येऊ शकला नाही कारण त्याच्या पायाला मार लागल्यामुळं. परंतु दुसऱ्या अड्ड्यात नक्कीच रायफलला तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच दादा. आपला रायफल बैल लवकर बरा व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि नक्कीच रायफल बैल आता आपला घाटावर तसेच मुंबईमध्ये नाव करते. कसं वाटतंय तुम्हाला? नक्कीच आनंद वाटतोय, कारण का आज छोट्या वयात त्यांनी खूप मोठं माझं नाव केलंय. काही वर्षापासून मला माझ्या नावाने ओळखत होते. माझ्या गावाला सुद्धा नाव बुर्दुल नाव घेतलं की त्या बुर्दुल गावामध्ये एनडी पाटील हा नाव येत होता. पण आता जर विचारला गेला ना तर रायफल एनडी पाटीलला रायफलच्या नावाने ओळखला जातो, कारण आज रायफल मुलं माझं नाव खूप मोठा झाले महाराष्ट्रामध्ये. चालेल दादा, धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो समोरच बघू शकता अत्यंत सुंदर असा नंदी आलाय आणि त्याच्या सोबत किती सारी सवंग गाडी आलाय. नमस्कार दादा. कुठून आल्यात? आंबेगाव. काय सांगाल आज एकदम मस्त सजून आणलंय आपल्या नंदीला? काय नाही 26 जानेवारी निमित्त काहीतरी पाहिजे ना. मग काय शर्यत जमली का आपली? नाही कोण घरची गाडी आहे का कोण आहे पहिला आज? रतन आणि सुंदर. रतन आणि सुंदर. काय बोलताय आज मानाचं मैदान आणि या मैदानावर पळण्याची सर्वांची इच्छा असते. काय काय असेल आज आशा आपल्या बैलांकडून? आशा काय नाही, गुलाला आपण असतो तेच आशा आहे, दुसरं काय. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच तुमच्या सोबत आहेत. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो समोरच बघू शकता हारण्या, ट्रिपल हिंदी केसरी हारण्या, तसेच महान भारत केसरी, तसेच पुसेगाव हिंदी केसरीला फायनलचा 1 नंबरचा मानकरी असणारा हारण्या देखील आलेला आहे मैदानामध्ये.
समोरच बबलू दादा आहेत आणि संपूर्ण हारण्याचे तसेच दादांचे चाहते आहेत बघा. एकदम भारी सजून आले. आपला प्रजासत्ताक दिनानिमित्त हारण्याच्या कांद्यावरती बघा भारताचा झेंडा देखील आहे. आणि नेहमीच आपण अड्ड्यामध्ये आल्यावर त्याचा अग्रेसिव्हपणा बघत असतो, तसाच अग्रेसिव्ह असणारा हारण्या 622 तुमच्या समोर आहे. किती सारे जण आलेले आहेत हारण्याला बघण्यासाठी. या साईडला बघू शकतो. मित्रांनो समोरच आहे तुमच्या चालू सीझनचा बादशाह, नक्कीच ट्रिपल हिंदी केसरी तसेच महान भारत केसरीला 1 नंबर केला थारचा मानकरी बबलू दादा यांचा जीव. नक्कीच हारण्या 622 तुमच्या समोर आहे. आणि बघा आज मस्त त्याच्या पाठीवरती 26 जानेवारी निमित्त आपल्या भारताचा झेंडा देखील आहे. आणि मग मस्त एकदम सजवलेला आहे, तलवार आहे त्याच्यावरती हारण्या 622 नाव देखील आहे बघा. आणि नक्कीच लुक वाईज तर आपला हारण्या नेहमी छान दिसत असतो. आणि आज हा महादेवाचा नंदी अतिसुंदर दिसताना तुमच्या समोर. नक्कीच एक मोठी शर्यत असणार आहे आज. आणि सोबत आहेत आज बबलू दादा पण आलेत. या साईडला समोर बघू शकता बबलू दादा पण आहेत आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी देखील आहेत. तर थोड्या वेळापूर्वीच आता उतरलेला हारण्या आणि नक्कीच शर्यतीसाठी आजच्या सज्ज आहे. बाहेर नको जाऊ मित्रांनो समोरच बघू शकता शर्यत प्रेम. मित्रांनो हेच बघा, या साईडला बघू शकता वरपर्यंत सगळी लोक आहेत आणि समोरच्या साईडला बघू शकता किती सारे जण आहेत. आपला भाऊ पण भेटले. दादा बरंच ना? लय भारी. मग आज काय सांगशील आवडी जाणार लोक बघायला नाही शर्ती? अरे काहीच सांगणार ना मी अजून सोन्या कसा दिसत तोच बघला ना. बरोबर आहे. तर आता बघायला भेटेल तुला काय टेन्शन बकासूर पण नाही दिसला रे अजून. येईल आता थोड्याच वेळाने. भाऊ काय बोलतोय? नमस्कार दादा. काय बोलताय? आज एवढं जास्त मोठ्या प्रमाणात क्रेज दिसते शर्यतीच्या क्षेत्रामध्ये, काय बोलताय? काय नाही मजा येते, फक्त बघायला चान्स भेटत नाही आम्हाला. काय बोलताय? एवढी सगळी पब्लिक आता ताडावर चला विचारायला. आम्ही जागा बुकिंग करून ठेवले, जागा भेटले चला. नक्कीच दादा असंच आनंद घेत राहा. आणि सोन्याची मित्रांनो दावडी एक्सप्रेस वजीर बघताय तुम्ही. आणि नक्कीच सोन्याच्या गळ्यामध्ये पल्लादाने बघलेला. नक्कीच आज सोन्या जिंकल्याच्या नंतर दादांच्या चेहऱ्यावरती देखील आनंद भेटला. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय बोलताय? आज वजीरची गाडी झाली. वजीरची गाडी आम्हाला आनंद झाला खूप आज. आणि नक्कीच आज आपण सोन्याच्या गळ्यामध्ये पण आपला वजीर बघितला होता. बघितलंच होता कसं गाडी. काय सांगताय आज सोन्या पण या मैदानावर शर्यत जिंकला, काय वाटतं? किंग सोन्या किंग आहे. हा नक्कीच. काय बोलताय आणखी वजीर बद्दल? आज पैरा वगैरे कोण आहे? पैरा आम्हाला इथला आहे, कर्जतचा आहे. घरचीच गाडी पैरा केलेला. काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? आणि आज गर्दी पण खूप जास्त आहे. खूप गर्दी आज. नक्कीच मानाचं मैदान आहे. तर काय बोलता? आज तुमच्यासोबत बघतो मित्र परिवार पण खूप आहे. आणि तर चालेल. धन्यवाद दादा. धन्यवाद तुम्हाला पण. भाऊ मित्र भेटले आपला. दादा नाव का तुझा? कुठं आलायस? कुठं? उसरगडच्या का? बैला आणल्या का तुम्ही? काय बैलांची नावं? ओके. मग शर्यत झाली का नाही? मग या ओके जमले ना. शर्तीसाठी खूप सारे शुभेच्छा. आणि पब्लिक आहे मस्त सावली ना, काही टेन्शन नका जाऊ. धन्यवाद. विष्णुशेठ पाटील पडलेगाव यांचा सर्जा. नक्कीच आज शर्यत तर आणखी झाली नाही वाटतं. आणि बघा शर्यतीसाठी सज्ज. नक्कीच अत्यंत सुंदर असणारा हा नंदी मित्रांनो जेमतेम 18 वर्षे झाली तरी पण अजून त्याच जोमाने पळतोय हा नंदी. नक्कीच त्यांनी जेव्हा आपला डिस्को काढला होता तेव्हा सर्जाला कुठेतरी बरं नव्हतं म्हणून ब्रेक दिला होता त्याच्यानंतर. तर मित्रांनो समोर बघू शकता अत्यंत सुंदर नंदी आहे. नमस्कार मामा. हा नमस्कार. काय नाव आपलं? सोंगारामा पाटील. आणि आपल्या बैलाचं नाव काय? तुफान. तुफान आहे का? कुठून आलेत आपण? वंशावरून. मामा काय सांगता? आज हा 51वा पारंपरिक मैदान आहे. म्हणजे देसाई गाव सावली मैदान म्हणजे एक जुनं मैदान आहे. हिंदी केसरी मैदान कसा तसा या मैदानाला मानलं जातं. काय बोलताय? एवढ्या वर्षापासून चालत आलेली परंपरा आज पूर्ण करताना देसाई गाव आहे. काय बोलताय? कसं काय वाटतं? म्हणजे एवढं जुनं मैदान आज केलं होतं. पिरंपिरापासून आम्ही शिवराम टकले कौशेवाले जुन्यावरून बोलतो. आमचा बैल केवड्या नाच्या याच्यापासून आम्ही लिंजोरच्या शर्तीकरी असे शिवराम टकले
तोसा. काय सांगाल या मैदानाबद्दल, कारण का या मैदानामध्ये येऊन खूप मोठ्या मोठ्या बिंजोरच्या शर्ती अगोदर पण व्हायच्या, अगोदर व्हायच्या, आता व्हायच्या. मामा अगोदरची शर्ती कशा व्हायच्या आधी? याच मैदानमध्ये व्हायच्या. हा, पण काय आहे का रस्ता जरा ते पुढे जरा खराब होता ना, त्याच्यामुळे थोडा पडला होता. पण आता फुल खर्चा दिलेला आहे काही. हा, मस्त बनवली ना पाठी, एकदम मस्त नियोजन केलेली आहे. आणि काय सांगाल आज फुल जागा आहे त्यांना. आज काय गुलाल घेतलेला आहे ना आपल्या बैलांना. कशी झाली शर्यत? अंतरमध्ये झाली. मग काय बोलताय, आज या मानाच्या मैदानामध्ये गुलाल केला आपल्या बैलांनी, बरोबर, चांगलं वाटतं का? चांगलं वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या बैलाला, धन्यवाद. तर मित्रांनो, आपला युट्यूब फॅमिली मधून मेंबर भेटले. भाऊ नाव काय तुझं? भाई तुझा? गुंजन. तुझा? उरणवर नाही, उरणवर आले कधी का? काय बोलतो? अरे भाई धन्यवाद. कोणत्या बैलाला बघायला आलं आज? बक्कासूरला. आणि काय सांगाल शर्यत कशी झाली? मस्त, एक नंबर ना. मैत्रीपूर्ण शर्यत होती. कुठं बक्कासूर कुठं आहे? बांधलेली आहे तिकडे आहे ना. तर खूप साऱ्या शुभेच्छा. आता कुठं घरी चालेल का? थोडी बैला बघून घरी जा, अजून शर्यती बघा, अजून बराचसा टाइम आहे. आणि काय सांगाल आज एवढी पब्लिक, एक देसाईचं नामांकित असं मैदान, काय बोलताय? भारी मैदान, भारी आहे, भारी वाटलं. जास्त ब्लॉगर नाही दिसलं, पण तू एकटा दिसला. नाही भाई, जाम आहेत. अभिनंदन तुला. धन्यवाद. अजून पुढे सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला. थँक्यू भाई. मस्त भाई. बाकी नाद करायचं नाही भाई. बघा सगळे आपले युट्यूब फॅमिली मधून भेटन, सगळे जण हरण्याला शुभेच्छा द्यायला येतात. समोरच बघा दादा आले. कुठच्या झाले दादा? कालापूर रामनी. आणि काय सांगशील, आज भारी शर्यत झाली हरण्याची? एक नंबर शर्यत झाली. कसा वाटला? एकदम मस्त. पारंपरिक मैदान आपल्या देसाईचा, कसं काय नियोजन? नक्कीच खूप साऱ्या शर्ती बघितल्या असतील ना? खूप सारख्या, तुला पण रोज बघतो आम्ही. थँक्यू. समोर बघा मित्रांनो, महबूब आहे आपला. मित्रांनो समोर बघू शकता गुलाल घेतल्या रायबानी. तसंच सर्वांचा लाडका महबूब, म्हणजेच आपला बिंजोरचा बादशाह महबूब तुमच्या समोर आहे. आणि तिकडे समोरच बाईट चालू आहे. तर आपण थोड्या वेळानंतर दादाशी बोलणारच आहोत. आणि नक्कीच हरण्यासोबत आज सर्वात मोठी टॉपची गाडी मारलेली आपल्या महबूबने. फायनली झाल्याच्या नंतर बघायला भेटला. तर नक्कीच मित्रांनो, कुलगाव बदलापूर या गावाचं नाव रोशन करतं आज आपला हा योगी. तर नक्कीच त्यांची संपूर्ण सवंगडी समोरच्या साईडला आहेत. आणि या सर्वांची मेहनतीमुळे आज योगी आपल्या टॉपमध्ये पळायला भेटतोय. आणि नक्कीच या नंदीने खूप जास्त मोठे पैऱ्यांसोबत मोठे शर्यती देखील केल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घाटावरती देखील हा नंदी बघायला भेटणार आहे. तसंच दादांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच आपल्याला योगी मोठ्या टॉपच्या शर्यती तसेच गटाच्या शर्यतीमध्ये बघायला भेटणार आहे. बावल्याने आता शर्यत जिंकली आणि भुंगा आणि जय दादा काय बोलू पहिला गुलाल टाका ना. अरे भाई घे ना. तर मित्रांनो, छोटे युट्यूब फॅमिली मध्ये आले. भाई काय नाव? हा, तुमचं नाव काय? कुठच्या आल्या? बैला आणल्या का तुम्ही? काय बोलता, आज सोन्या जिंकला, बावरे जिंकला, कसं वाटतं तुम्हाला? मजा एक नंबर. तुमची पण बैला आहेत का? शर्यत झाली का नाही? काय झाला? सामना झाला ना. तर नाही असं होत. तर या शर्यतीसाठी तुम्हाला शुभेच्छा. नक्कीच आता गुलाल भेटेल तुम्हाला. थँक्यू. चला भेटू. तर मित्रांनो, आपला भाऊ भेटले. हो, काय नाव?
माझं नाव शेखर पाटील पेंदर समीर. तर सुरज दातीलकर तुझं ब्लॉग बघून एक मजा येते. शर्यतींचं ब्लॉग चांगले असतात. तुझ्या ब्लॉग मध्ये जे माहिती भेटते त्याच्यानुसार समजतं की कुठं कुठं काय काय शर्ती चालल्या आहेत, कोण कोण जिंकते, काय काय हरते, असं वगैरे सर्व माहिती मिळते तुझ्या ब्लॉगच्या माध्यमातून. असंच पुढे ब्लॉग बनवित राहा. आणि धन्यवाद दादा. मी काय सांगतो, कुठनं आलेस तू बोलला? मी बोललो तलोजा पेंदरवरनं. तर नक्कीच दादा काय आज बघितलं तुम्ही? आज मी तुला खरं सांगतो की मी पहिल्यांदा शर्तीमध्ये बघायला आलोय. आणि मी देखील युट्यूबचं एक माझं देखील चॅनल आहे. काय चॅनलचं नाव सांग? शेखर पाटील व्लॉग्स करून आहे. नक्कीच भावाच्या चॅनल चेक करा आणि आवडले भावाला पण सबस्क्राईब करा. आणि नक्कीच दादा आज कोणत्या नंदीला बघायला आला होतास तू? मी आज आलेलो सर्व बैल बघायला, मथुर, सोन्या, बकासूर. तर मला सोन्या काय अजूनपर्यंत दिसला नाही, पण महबूब आणि बकासूरची शर्यत वगैरे बघितली. अतिशय चांगली झाली शर्ती. आणि हा शर्तीचा एक अड्डा महाराष्ट्रात फेमस आहे. बरोबर, सावली मैदान देसाईचा. ठीक आहे, चालेल. धन्यवाद दादा. नक्कीच साजिद पटेल यांचा नवी मुंबई खेळणे यांचा सर्जा 9-2 सर्जा. नक्कीच मित्रांनो हा ब्रँड लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण का आज बघितलं आपण सोन्याच्या सोबत बोलत होता आणि नक्कीच गुलाल मिळवलाय. दादाशी बोलून खूप चांगलं वाटलं मित्रांनो. तर आताच बघू शकता एक 2 गुलालाचा मानकरी ठरलेत आणि नक्कीच आपले भाऊ तसेच मामा भेटलेले. नमस्कार मामा. नमस्कार. काय नाव आपलं? मंगल लक्ष्मी गायकवाड. कुठून आलेत आपण? 12 कल्याण. ओके. तर काय सांगताय, आज 2 शर्यती गेल्या, कसं वाटतंय? आज मानाचं मैदान एक जसं पुसेगावचं कसं हिंदकेसरी मैदान असतं तसंच आपलं देसाई गावचं हा मैदान आहे, ज्याला वर्षापासून म्हणजे लोक आशा ठेवून असतात या मैदानाची. काय बोलताय? या मैदानाची आम्हाला मोठी आशा आहे या मैदानाची. ओके. आणि याच मैदानामध्ये 2 गुलाल झालेला 8 साली 2 मैदान होते ना आपल्या गुलाल म्हणजे. ओके. तर मग आज कसं काय वाटतंय? आज आपल्या गाडीने 2 गुलाल, आज आपल्या गाडीने 2 आज आले, आनंदाने वाटला मला. ओके. आणि मामा मला तरी वाटतं तुम्ही खूप वर्षापासूनचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. कधीपासून शर्यती क्षेत्रामध्ये आहात तुम्ही? लहानपणापासून राखलं मी. अच्छा, म्हणजे तुम्ही ड्रायव्हर आहात? ड्रायव्हर म्हणजे आपली घरची गाडी. घरच्या गाडीवर फक्त. ओके. म्हणजे ओके, पिढ्यांचा शौक आहे. तर मामा काय सांगताय, तुमची घरची गाडीवर म्हणजे तुम्ही बसता फक्त, आणि बाकीच्या म्हणजे बाकीची गाडी पहिले हाकलं तर ती बंद केली मी, आता स्वतःची गाडी हाकललो. नक्कीच मामा, आज तुमची हात चालाकी तुम्हाला काम येतं आणि एवढी चांगली गाडी हाकलताय तुम्ही, तर तुम्हाला असं बरेच वेळा असं सांगत असतील ना की मोठे लोक पण ते सर्व सांगतात आपल्याला, मी कोणत्या गाडीवर बसत नाही, आपली स्वतःची गाडी हाकलायची. मग कोणची गाडी हारली तर आपल्याला दोष देतात, त्याच्यामुळे गाडी हरवायची म्हणजे खालायचं नाही आपल्याला. ओके. आणि आता पोराही मला छंदाने लावला, डबल बंद केला होता, ते भाषा बी नाही ऐकत, एक माझी पोरा बी नाही ऐकत, त्याच्यामुळे चालू केलं काम. काय नाव बोललं या बैलाचं आपला? पिस्तूल आणि लक्ष्या. तर पिस्तूल म्हणजेच गोट्या. काय सांगता याच्याबद्दल, कारण का आपल्याला एक गावठी प्रकारचा बैल वाटतं? काय तो गावठीच आहे. गावठीच आहे. खूप वेग आहे त्याला, पब्लिक न पळत एकदम कापून पळत एकदम पब्लिकला एकदम. मग मामा काय सांगताय, आज गावठी बैल पण आपल्या मोठ्या बैलांना एकदम टक्कर देत आहे, काय बोलताय? काही जणांचं कसं म्हणणं आहे की खिल्लार बैल बोलला म्हणजे टॉपचा बैल, गावठी बोलला तर घाबरतात लोक, बोलला म्हणजे की एकदम मोलमजुरीसाठी शेतीसाठी वापरला जाणार. पण ह्या गावठी बैलाने आमचं नाव केले ना, आमच्या घरात गावठी पासूनच सुरुवात झालेली पहिल्यापासून ना, अजूनपर्यंत आम्ही गावठीत ठेवलेले. नक्कीच आता म्हणजे आपला हा मातीतला केलाय, मग गावठी बैल अगोदरपासून आपल्या सुरुवातीपासून आजोबा पंजोबापासून ही गावठी बैल चाकळलेली त्यांनी. ओके. हा, मग आता त्याला जोड म्हणून एक किल्लार ठेवला घरात असा. तर मामा अगोदरच्या ज्या शर्यती केलायचे तुम्ही, एक जुना एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तेव्हा त्या कालामध्ये या मैदानावरती किती अगोदर केलेल्या आहेत तुम्ही शर्यती? या मैदानावर केलेलो, गोंड्यावर खेळलेलो आणि कोंबड्यावर बी खेळलेलो. ओके. कोंबड्या म्हणजे सगळे जुने शर्यती म्हणजे मामा गुलालासाठी एक छंद म्हणून. मग काय होते म्हणजे तेव्हा गोंडा म्हणजे काय विषय होता? तेव्हा वस्तीला यायचो आम्ही. ते ओके, वस्तीला एक दिवस अगोदर रात्रीच्या इथं वस्तीला यायचो, कुठे बी झोपायचा, कुठे बी खायचा राहायचा. पूर्वी लोक चांगली होती, म्हणजे खाय प्यायला घालायची. ओके. म्हणजे आपल्या पैठा असला लोक गाववाले आवडीने बोलवायचे. बदलापूर, नेरळ, कर्जत पर्यंत जायचो, वास्ता डॅम पर्यंत. मामा अगोदर गोंड्यावर तुम्ही आता बोललो गोंड्यावर शर्ती केली, म्हणजे नक्की गोंडांचा प्रकार काय होता? गोंडा म्हणजे आपले बैलांच्या शिंगाला बांधायचे गोंड. ओके, ते गोंडा. ते गोंड. आणि आताचा गोंड्याचं स्वरूप म्हणजे पैशाचं. आता पैशाचा खेळ झालाय. पहिले किती होतं, 100-200 रुपये, 150 रुपये असं पक्क, म्हणजे 150 रुपयापर्यंत मी बैला हकलले. मग 100 रुपयापासून बैला हकलले.
मग तेव्हा काय मजा होती म्हणजे जेव्हा जिंकल्याच्या नंतर कलिंगड खायची आणि सागदान आपल्या घरच्या घरी जायचा, बस हीच मजा अलग होती. मग तेव्हा सगळ्यांनी छोटी छोटी शर्यत केलेली तुम्ही? छोटे गांड्यावर 1500-200 रुपयाची. 200 रुपयाची. आणि त्या काळात मोठी शर्यत म्हणजे काय असायची? मोठी शर्यत म्हणजे 1000 रुपयाची पक्की झाली ती. मोठी शर्यत म्हणजे 1000 रुपयाची. आणि मोठी म्हणजे बैला किती मोठी असली तरी पण. ओके. मामा काय बोलताय, अगोदरची शर्ती आणि आताच्या शर्तीमध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला? आता तर मोठ फरक आहे, आता पैसा जास्ती लागतो त्या शर्तीला. हो. आणि आज बघतोय आपल्या जी बैलगाडी संघटना आहे ना, त्यांनी नियम पण काढले, 6 वाजता शर्यती बंद, तसेच म्हणजे बैलाला मारायचं नाही, बरोबर आहे ना ते? तर मामा तुमच्या जोडीला एवढी सगळी लोक आहेत, काय बोलताय या मित्र परिवाराबद्दल? कारण का एका नंदीच्या मागे एवढी जण आहेत, काय सांगताय यांच्याबद्दल? त्यांना हाऊस आहे सर्व, त्यांच्यापासून आपण मी पण त्याच क्षेत्रात पडलो डबल असा. नक्कीच यांच्यामुळे परत तुम्हाला नाद लागलाय. आता पोरांची माझी पोरा बी झाली, पोरांच्यामुळे छंद लागला जास्ती. ओके मामा, काय नाद हा चुकीचा आहे का बरोबर आहे तुमच्या मते? आता हाय चुकीचा बी, पण नाद आहे चांगला बी. ओके. म्हणजे आपल्यावरती आहे. म्हणजे तुम्ही काय सांगाल की काय या क्षेत्रामध्ये पडता तुम्ही, करिअर आता सोडून द्या, आता काय ते आता कोण ठेवतो का काय करणार, असं पण म्हणणे. तसा बघाल तर त्या क्षेत्रामध्ये आपण जाऊन बघितलं तर तुम्ही बघू शकता, आज मोठ्या गाड्यांवरती ड्रायव्हर बसून सुधारले. हो बरोबर, सुधारले ते, म्हणजे गरिबीपासून वरती पण आले. नक्कीच दादा. आज बघतो कितीतरी धंदेवाले, पाणीवाले, वडापावले आणि किती सारे धंद्यांना रोजगार भेटतो. नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रामुळे आपल्याला खूप सारा रोजगार भेटतो आणि आपले जे शेतकरी आहेत ना ते पण कुठेतरी पुढे चाललेत, सुवर्ण क्षण आलेत आपल्या या बैलगाड्या क्षेत्राला. एका दिवसाची आता नाना बोलता आता आजच्या या 26 जानेवारीची तुम्ही बोला, छोट्या मोठ्या धंद्यावाल्यांपासून ते सर्वांची म्हणजे छोट्या मोठ्या उद्योगवाल्यांची पण कमाई झाली ना एक दिवसाची. आता एक दिवसात नाही बोलले तरी 10-15 हजारात एका माणसाने तरी कमवलंय. आता महिन्यावरती माणूस एवढा कमवतो. म्हणजे आपण बोलतो की या क्षेत्रात कोण पडतो, आता कोणाला एवढा वेळ आहे असं कोण बोलणारे असे कोण बोलतात ना, पण त्यांना काय माहिती की या क्षेत्रात आल्याशिवाय नक्की काय सांगतोय आज पिस्तूल बद्दल? आज 2 वेळा गुलाल मिळवून दिला. काय नाही, त्याची इच्छा होती ती त्याने आम्हाला पूर्ण करून दिली. ओके. तेवढे गुलाल मारले तेवढे ठसूनच मारले, कधीच गाडी पाकली नाही अजून. नक्कीच आज एक आपण गावठी बैल बघतो, गावठी बैल पण एवढं चांगला पळवतो. काय सांगशील लोकांना की बरेचसे लोक बोलतात खिल्लार असं काय नसतो, त्याचा पळ नसतो तो पळ. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? मला ऋतिक हा भोलेनाथ. तर काय बोलताय, आज तुमच्या देखील कपालाला गुलाल आहे आणि आपली या नंदीची शर्यत झालेली का? याच्या पण झाल्या शर्ती, खूप मन जिंकलाय याने आमचा. नक्कीच आज गुलालाचा मानकरी ठरला, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद आहे, खूप आनंद आहे आज. नक्कीच कोणत्या प्रजातीचा आहे हा? धनगर किल्लार आहे. धनगर किल्लार. आणि नंतर हा गावठी आहे. गावठी आहे म्हणजे एक किल्लार आणि एक गावठी अशी पळवतं का? काय सांग, आता दुसरा आहे हो, दुसऱ्यामध्ये आणि 30-35 शर्यती केल्या आणि गेल्या वर्षी 30 केल्या, आता 5 शर्यती केल्या या सीझनला, आणि आता 2 गुलाल मिळवले. आता नक्कीच आज मानाच्या मैदानामध्ये गुलाल मिळवणं म्हणजे सर्वांची इच्छा असते आणि ती इच्छा आज तुमची पूर्ण झाली. कसं काय वाटतंय? खूप आनंद आहे. आम्ही 26 जानेवारीची खूप आतुरतेने वाट बघत असतो. दरवर्षी मानाचा अड्डा आहे आमचा, आम्ही सुरुवातीतनच करतो, पण या वर्षी थोडे लवकर मैदाने चालू झाले म्हणून थोडा लेट झालं. तर दादा काय सांगाल, मित्र परिवार तुमच्या सोबत नेहमी असतो, आज बघतो आपला भाऊ पण आहे आणि खूप सारे मित्र असतात, त्यांच्याबद्दल काय बोलताय? त्यांच्यामुळे ते या क्षेत्रात आहे ना दादा. आपण जर ते नसते तर सुट्टी करायला आम्ही दोघं नाही ना करू शकत. बरोबर. आणि हा आमच्या ग्रुपचा बैल आहे, आरपीबी ग्रुप आहे ना, त्यांचा बैल आहे आणि आमच्या मामाकडे असतो. कोणाच्या नावाने बोलतो? दिनेश मोतीराम ढोणे, आरपीबी कल्याण. तर नक्कीच दादा संध्याकाळ पण झाले, तुम्हाला जायचंय, जास्त वेळ नाही घेत. तर मित्रांनो नक्कीच जो माझा डबल रोल होता ना तो भूषण होता आणि भूषण मुलेच आज जे शर्यती होते ना पॉसिबल झाले. व्हिडिओ आवडले असेल ना तर लाईक करा. भूषण भाई काय सांगशील, आज मानाचं मैदान 26 जानेवारी? नक्कीच आज पहिल्यांदा आलो मी अड्ड्यामध्ये देसाई गावाला, आणि ते पण ह्याचे व्हिडिओ बघायला चालू केल्या तेव्हापासून नाद लागलेला मला. आणि मेन बघायला आलेलो सोन्याला, त्याला बघितलं, त्याच्यासोबत फोटो काढले आणि इकडचं वातावरण एकदम जबरदस्त होतं. म्हणजे आतापर्यंत मी फक्त लाईव्हमध्ये बघत आलोय, पण आज प्रत्यक्षात बघितलं आणि त्याच्यामध्ये खूप आनंद भेटला मला. काय सांगशील, धावपळ खूप नक्कीच आज एक व्लॉगरचं काम केलंस तू, काय सांगशील? नक्कीच, कारण की कसं असतं कधी कधी आता हा एकटा आहे बनवणारा बरोबर, तर सगळीकडे जाणं पॉसिबल होत नाही, तर व्ह्युअर्सने पण कधी कधी समजून घ्यायला पाहिजे की एक माणूस किती धावपळ करेल. एवढी नंदी आलेले असतात, प्रत्येकाची मुलाखत घेणे शक्य नसते, तर त्याच्यामुळे काही चूक झाली असेल तर माफ करा मोठं मन दाखवून. तर नक्कीच आणि असंच सपोर्ट दाखवत राहा. भावाचे 60,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, असंच सपोर्ट करत राहा. नवीन कोण असेल त्याला शेअर करत राहा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.
तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. मित्रांनो सकाळी आपण जो इंट्रो बनवलेला आहे एक फनी इंट्रो होता आणि मस्त होता. तर माझा डबल रोल होता तो आज भूषणनी म्हणजे त्यांनी सगळ्या शर्यती शूट केल्यात आणि त्याच्यासाठी पण एक लाईक होऊन जाऊ द्या आणि नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.